सो आज या मुलांक सिरीजमध्ये आपण बोलतोय नंबर 2 बद्दल. वन ऑफ माय फेवरेट नंबर. ओह! मॅक्सिमम क्लायंट या नंबरचे येतात. बिचारे सांगूया आपण आता काय ते. कुठले डेट ऑफ बर्थ हां, आहेत सगळ्यात त्याच्यावर पहिले आधी? असे व्यक्ती ज्यांची कोणत्याही महिने, कोणत्याही वर्षी जर 2 तारीख, 11 तारीख, 20 तारीख किंवा 29 तारखेला जन्म झालाय, अशा व्यक्तींना आपण मुलांक 2 म्हणतो. हं, मग यांचा राशीस्वामी असतो चंद्र. हं. मग चंद्राचं काय गुणधर्म आहे? वाढणार, फेजिंग. कमी होणार. हो. सेम यांचे इमोशनल अप अँड डाऊन. म्हणजे ओके. आपण जनरली असं म्हणतो, की लेडीजसाठी 5 डेज आर द जनरली क्रुशियल ॲज अ इमोशनल अप अँड डाऊन. हां. यांचे 30 दिवस तेच चालू मूड असतात. स्विंग्सवर मूड असतात? स्विंग फार जास्त होतात. दॅट इज नंबर 2. ओके. म्हणजे आणि त्यातल्या त्यात तुमची बायको जर 2 नंबरची असेल, हं. तर मग त्यात म्हणजे तुमचे पेशन्स लेव्हल पाहिजे तिला समजून घ्यायला. बिकॉज दॅट नंबर 2 पर्सन इज ऑल्वेज अप अँड डाऊन. असतात फार चांगले मनाचे, हं. पण ते देवाने त्यांना देऊन पाठवलेलं आहे. दॅट इज नंबर 2. आणि या लोकांना सर करियर कुठला निवडला पाहिजे? कारण हे एवढे मूडी आहेत तर. यांनी सहसा त्यांचा टेस्ट फार चांगला असतो. इंटेरियर डिझायनिंग, लेडीजशी रिलेटेड जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते. हो. मेनली एनी लिक्विड रिलेटेड बिझनेस, मग आईस्क्रीम पार्लर असेल, केमिकल फॅक्टरीज असेल, पेट्रोल पंप असेल, हे व्यवसाय यांचे एकदम जबरदस्त चालतात. इवन ॲस्ट्रॉलॉजी वगैरेमध्ये पण जाऊ शकतात, कारण इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग आहे. हं. फक्त त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण पौर्णिमा आणि अमावस्या येते, त्यावेळेस यांनी शांत राहायचं किंवा जास्तीत जास्त, कारण त्यावेळेस जास्त मूड स्विंग्स, कारण आपण समुद्राला भरती ओहोटी येते, हो. त्यांच्या शरीरावर थोडा परिणाम पडतो त्याचा. अच्छा. आणि ह्यांनी कलर्स मग कुठले? कारण चंद्रमा रिलेटेड सगळ्यात येतं. बेस्ट कलर असतो यांच्यासाठी व्हाईट. दॅट इज द आय बेस्ट थॉट कलर. सो. कारण तो परत चंद्रमाचा आहे. लाईट कलर्स कोणतेही चांगले. रेड मस्ट बी अवॉइडेड. अच्छा. असं आहे. आणि ह्यांना हेल्थ इश्यूज वगैरे पण काही? येस, यांना कोणताही 2 नंबरवाला आहे ना, तो 2 नंबरला फार वेळ घेतो. म्हणजे त्यांचं पोट नीट साफ होत नाही असं आहे. तर त्यामुळे 2 वाला, आणि मी याच्यात उपाय पण देईल त्यांना. ओके. जे पण 2 नंबरवाली लोकं आहेत, ज्यांना पोटाचा त्रास आहे. हं. एक तर त्यांनी रात्री उशिरा जेवू नये, हा आयुर्वेदिक उत्तर झाला. आणि आपल्या स्वरविज्ञानमध्ये एवढी ताकद आहे, की स्वरविज्ञानमुळे तुमचा पोट एकदम साफ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये लिहून ठेवा ते, की जेव्हा पण तुम्ही कमोडवर बसाल, म्हणजे हा पब्लिक प्रोग्राम आहे तरी मी बोलतोय, यू शुड कीप लेफ्ट, म्हणजे हा जो लेफ्ट थंब असतो तो लेफ्ट नाकावर ठेवायचा, म्हणजे तुमचा राईट नाडी चालू पाहिजे. तर त्या केसमध्ये तुमचा पोट चांगला साफ होईल. ईटिंग हॅबिटवर लक्ष द्या, अदरवाईज पोटामुळे सगळे आजार यांना होतात.